नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरने मिहीरसमोर खूप काही कपड्याचं कलेक्शन ठेवलेलं असतं. त्यावेळी तो त्याला बोलतो, तुला जे हवे कपडे ना ते सिलेक्ट कर, तसंही तुझ्या अंगावर कोणताही रंग खुलूनच दिसतो. मिहीर खूप भावूक होतो आणि सागरला थँक्स बोलतो. सागर म्हणतो, अरे तू सागर कोळीचा भाऊ आहेस. मिहीर म्हणतो, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस ना तोपर्यंत मला कधी एकटं फील होणारच नाही. सागर म्हणतो, अरे वेडा आहेस का, तू एकटा आहेस का आणि परकाही नाही आहेस, तू माझा भाऊ आहेस हे कधीच विसरू नको. आणि तसंही आता तुझी इच्छा असली तरी ते शक्यच नाही आहे, कारण तुला एकटं राहताच येणार नाही. तुझी आझादी संपली आहे, त्यामुळे आता तयार हो संसाराला लागायला. असं बघून सागर त्याची खूप मस्करी करू लागतो. मिहीर म्हणतो हो. त्यानंतर सागर त्याला म्हणतो, आता लवकर तयार हो आणि बाहेर ये. मिहीर आपल्याला कोणते कपडे पाहिजे ते पाहत असतो, तर दुसरीकडे सर्वजण लग्नाच्या बोलणीसाठी जमलेले असतात. त्यावेळी मुक्ताचे वडील म्हणतात की आज तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. पुन्हा यासाठी म्हणालो की यापूर्वी आपण सागर आणि मुक्ताच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी इथे बसलेलोच. तर मुक्ताची आई म्हणते, माझा विश्वासच बसत नाही की पुन्हा आपण तेच करतो आहे. इंद्राताई आणि सर्वजण त्यांच्याजवळ आश्चर्याने पाहू लागतात. मुक्ताची आई म्हणते, अहो तुम्ही सगळेजण माझ्याजवळ का पाहताय, माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नाही आहे. अहो मी चांगल्याच अर्थाने बोलते. बघा ना, आपण एका वर्षाच्या आत पुन्हा एकदा गोखले आणि कोळी कुटुंब एकत्र आलो आहोत, ते फक्त मिहीर आणि मेहिकाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने. अरे तुम्ही सर्वजण माझ्याजवळ असं का बघताय, मी तर चांगल्याच उद्देशाने बोलली ना. तर सर्वजण खूप खुश होतात. त्यानंतर मुक्ताचे वडील म्हणतात, आज आपण सर्वजण मिहिका आणि मिहीरच्या साखरपुड्यासाठी जमलोच आहोत आणि थोड्याच वेळात गुरुजीही येतील. गुरुजी आल्यानंतर आपण लग्नाचा मुहूर्तही काढून घेणार आहोत आणि साखरपुडाही उरकून घेणार आहोत. लग्नाची तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या घरात जी काजू कतली आणली आहे ती, असं बोलत ते बोलतात, ती मी सगळ्यांना देणार आहे. तर सर्वजण त्यांच्यावर हसू लागतात. तर मुक्ताची आई बोलते, तू एकही संधी सोडू नकोस हा पुरू गोड खाण्याची. गुरुजी येईल तोपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी चहा घेऊन येते. असं बोलून माधवीताई निघून जातात. तर मुक्ताचे वडील म्हणतात, ही मला एकही अशी संधी देत नाही की गोड खाण्याची. काय करू तेच सुचत नाही. आताची संधी पाहत होतो तीसुद्धा हुकली. तर सर्वजण त्यांच्यावर हसू लागतात. तर तेवढ्यातच सागरला ऑफिसमधून एक कॉल आलेला असतो. सागर कॉलवर बोलत असतो. त्याचवेळी सई तिथे येते आणि बोलते, पप्पा मला एक प्रश्न पडला आहे, मिहिका मावशी लग्नानंतर कुठे राहणार? सागर म्हणतो, कुठे राहणार म्हणजे? ती तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे मिहीरसोबत राहणार ना. आणि हे सगळं काही मुक्ता ऐकत असते. सई सागरला विचारते, पण पप्पा असं का? सागर बोलतो, तशी आपल्याजवळ पद्धतच आहे, लग्न झाल्यानंतर मुलगी ही नवऱ्याच्याच घरी जाते. तर सई म्हणते, पप्पा तसं जर असेल ना तर मी लग्नच करणार नाही, कारण मला तुला सोडून कुठेच जायचं नाही आणि मी कधी जाणारही नाही. सागर म्हणतो, बाळा मी तुला कधी कोणाजवळ पाठवणारही नाही, कारण तू माझा जीव आहेस. त्यामुळे तू असा विचार कधी मनातही आणू नकोस की तुला पप्पांपासून वेगळं व्हावं लागेल आणि यापुढे तू माझ्याच सोबत असणार आणि मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. असं बोलून सागरने सईला जवळ घेतलेलं असतं. सईचा हा प्रश्न ऐकून सागरही खूप भावूक झालेला असतो. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि बोलते, ऐकलत का सई माऊ, आपण अजून लहान आहात, आता आपण शाळेत जातात ना, यानंतर मोठं झाल्यावर तुम्ही कॉलेजला जाल आणि तसंही तुम्ही तिथेही गेल्यावर काहीच विसरणार नाही. आपण नेक्स्ट इयरला गेल्यानंतर काही विसरतो का? नाहीच ना. आधीचं आपल्याला सगळं आठवतं. तसंच असतं, दुसऱ्यांच्या घरी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण संस्कारांची शिदोरी घेऊन जातो. आपली नाती आणि सगळ्या गोष्टी आपण नव्याने शिकत असतो आणि शिकवतही असतो आणि आपल्याला शिकवावे लागतात, कारण काही माणसं ढ असतात ना. असं बोलून ती सागरला टोमणा मारत असते. तर सागर म्हणतो, हो का, मग त्या गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात आणि सई तुला आम्ही कधीच दूर पाठवणार नाही. तर मुक्ता बोलते, हो, आमच्या या सई माऊला आम्ही आमच्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. असं बोलून दोघंही सईला जवळ घेतात. सई खूप खुश होते. तर मुक्ता म्हणते, आता चल आपल्याला चहा द्यायला हवी सर्वांना. आणि मुक्ता सर्वांना चहा देते. सर्वांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. तर इंद्राताई म्हणतात, लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या सगळ्या विधी आमच्याच पद्धतीने होतील. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अहो तुम्ही असं का बोलताय, आपण दोन्हीकडच्या रीतिरिवाज सांभाळूच ना, अर्ध्या अर्ध्या करू शकतो आपण. इंद्राताई म्हणतात, अर्धा अर्धा करायला काय तो खर्च आहे का? नाही, आम्हाला काही तसं करायचं नाही आहे. सगळ्या रीती ह्या आमच्या पद्धतीनेच होणार आहेत. सागरच्या लग्नाच्या वेळी जे काही झालं ते मी पुन्हा होऊ देणार नाही. त्यावेळी सगळ्या रीतिरिवाज ह्या तुमच्या पद्धतीने झाले आहेत, त्यामुळे यावेळी तरी तशी संधी मी तुम्हाला देणार नाही. मिहीरच्या लग्नाच्या सगळ्या पद्धती
कोळी पद्धतीतच होतील आणि तशीही आमची मुलाची बाजू आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर झुकणार नाही. आम्हाला जशा पद्धती हव्या तशाच आम्ही करणार. तर मुक्ताची आई म्हणते, ही काय चाललं आहे तुमचं? अहो विसरलात का तुम्ही? त्यावेळी तुम्ही हारला होता, आपण चिठ्ठ्या उडवल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्यांप्रमाणे आम्ही जिंकलो होतो आणि म्हणूनच आम्ही आमच्या पद्धतीनुसार करायला गेलो. तर इंद्राताई म्हणतात, ते काही मला माहीत नाही, पण यावेळी मी तसं होऊ देणार नाही. मुक्ताची आई चिडते आणि म्हणते, अहो जरा तरी समजून घ्या ना, प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा शब्द पुढे का आणताय? इंद्राताई मात्र काही समजून घ्यायला तयारच नसतात. तर मुक्ताची आई आपल्या निर्णयावर ठाम असते, तर इंद्राताईही आपल्याच निर्णयावर ठाम असतात. तर मुक्ताची आई म्हणते, नाही नाही म्हणता म्हणता सगळे विधी हे तुमच्याच पद्धतीने झाले होते. अगदी तुम्ही साखरपुड्यापासून वरातच काढली होती आणि हळदीला तर तुम्ही कहरच केला. तर इंद्राताई म्हणतात, कहर कहर तर तुम्ही केला होता आणि एवढा काळ डान्स करत होता ना, सगळं काही तुम्हीच उचलून धरलं होतं. तर मुक्ताची आई म्हणते, काय म्हणताय तुम्ही? अहो तुमच्याच मैत्रिणीने एवढा धागडधिंगाणा घातला ना, की त्याच्यामुळे काही विधी करायचेही राहिले होते आणि तरीही तुम्ही म्हणता की आमच्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. अहो त्यावेळीसुद्धा तुम्ही तुमच्याच पद्धतीने करून घेतलं, यावेळीसुद्धा तेच चालू आहे. मुक्ता, सागर, मिहिकाला आणि मिहिरला खूप टेन्शन आलेलं असतं आणि दोन्ही कुटुंब त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र दोघंही काही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि दोघांची भांडणं खूप मोठमोठ्याने होऊ लागतात. मुक्ताची आई म्हणते, ज्याप्रमाणे मिहीर तुमचा मुलगा आहे ना, तसंच मिहिकाही आमची मुलगी आहे, त्यामुळे तुम्हालाही समजून घ्यावंच लागेल. मात्र इंद्राताई काही समजून घ्यायला तयार नसतात. तर मिहिका, मिहीर, सागर आणि मुक्ता दुसऱ्या रूममध्ये येतात. तर मिहीर म्हणतो, हे काय चाललं आहे? बाहेर एवढा सगळा गोंधळ चालू आहे, गुरुजी कुठे आहे? तर मुक्ता बोलते, खूपच घाई झाली आहे दोघांना लग्नाची. आणि सागर आणि मुक्ता हसू लागतात. तर मिहीर बोलतो, नाही वहिनी तसं काही नाही आहे, हा बॉम्ब फुटून जमीनदोस्त होण्याअगोदर आमचा साखरपुडा होऊ देत, म्हणजेच मिळवलं. तर मुक्ता आणि सागर त्या दोघांनाही म्हणतात, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्हा दोघांचाही साखरपुडा होणार आणि लग्नही होणार, त्यामुळे मिहीर तू एवढा विचार नको करूस. आणि हे ऐकताच मिहिका बोलते, थँक्स जिजू. सागर म्हणतो, थँक्स तर आहेच, पण यानंतर आई म्हटल्याप्रमाणे लग्नाच्या सगळ्या विधी ही आमच्याच पद्धतीने व्हायला हवे, कारण आमची मुलाची बाजू आहे. मुक्ता म्हणते, हो का, तुमची मुलाची बाजू आहे का? मग हा मुलगा आमच्या मुलीसाठी परफेक्ट आहे की नाही हे आम्हाला चेक करायला नको का? आणि जोपर्यंत आम्ही चेक करत नाही तोपर्यंत आमची मुलगी आम्ही देणारच नाही. तर सागर बोलतो, चालेल, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकता. मुक्ता म्हणते, हो का, मग माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा मुलगा किती कमावतो? सागर म्हणतो, 4 नोकर हाताखाली ठेवू शकतो, एवढं तर नक्कीच कमावतो आमचा भाऊ. तर मुक्ता बोलते, म्हणजे तो बिझीच असेल ना, मग माझ्या बहिणीसाठी वेळ कधी देणार? सागर म्हणतो, वेळ नाही देऊ शकत. मुक्ता म्हणते, मग माझ्या बहिणीने काही एकटं राहायचं का? सागर म्हणतो, का, 4 मेड असणारच काय हाताखाली? तर सागरला मुक्ता म्हणते, नाही, ती काही वस्तू नाही आहे. सागर म्हणतो, एका वेळी एकच वस्तू देऊ शकतो ना, एकतर वेळ तरी नाहीतर पैसा तरी, दोन्ही गोष्टी कशा मिळतील? मुक्ता म्हणते, समजून सांगितलं आणि प्रेमाने सांगितलं तर सगळं काही समजून घेतलं येईल आणि त्यासाठी प्रेम पाहिजे. प्रेम असेल तर सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात. मिहीर आणि मिहिकालाही खूप हसायला येऊ लागतं. तर मुक्ताच्या बोलण्यावर सागर म्हणतो, हो का, मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला नक्की काय हवं आहे ते. मिहीर म्हणतो, मी जरी मिहिकाच्या हाताखाली नोकर ठेवू शकलो नाही तर मी स्वतः त्याचा नोकर होईन आणि तिची सगळी कामं मी स्वतः करीन, अगदी जेवणापासून धुंडी मांडी करण्यापर्यंत. पण मिहिकाला मी कधीच फट होऊ देणार नाही, असं मिहिकाच्या समोर तो गुडघ्यावर बसून बोलू लागतो. मिहिकालाही भरून आलेलं असतं आणि मुक्ताला जे अपेक्षित उत्तर असतं तेच मिळालेलं असतं. मुक्ताही मिहिकाला बोलते, मिहिका, खरंच तू खूप लकी आहेस हा, की मिहीरसारखा समजून घेणारा नवरा तुला मिळत आहे. मिहीरचा मिहिकावरचं प्रेम पाहून सागरलाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की साखरपुडा थांबवण्यासाठी सावनीची एंट्री झालेली असते. तर इकडे मुक्ताही मिहीरला बोलते, मिहीर, तू नक्की यांचाच भाऊ आहेस ना, कारण एवढ्या लहान वयात तुला प्रेमाने जग जिंकता येतं हेही कळालं आहे, पण बाकीच्यांना हे अजून कधीच कळालं नाही. तर मुक्ताच्या या बोलण्यावर सागर मुक्ताकडे पाहू लागतो आणि बोलतो, तुम्ही काय बोलताय हे? मुक्ता बोलते, हो, मला खरंच प्रश्न पडला आहे की मिहीर तुमचाच भाऊ आहे ना? तर मिहीरला खूप हसायला येऊ लागतं. तर दुसरीकडे सावनीही मुक्ताच्या घरी यायला निघालेली असते. तर इकडे सागरा मुक्ताजवळ बसतो आणि म्हणतो, मुक्ता, एक लक्षात ठेवा, उशिरा का होईना पण मिहीरच्या भावालाही कळलं आहे की प्रेमाने बरंच काही जिंकता येतं आणि मी तुम्हालाही प्रेमाने जिंकून घेतलं आहे आणि माझं तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. तर मुक्ताही सागरकडे पाहू लागते. तर हे सगळं पाहून मिहिकालाही खूप आनंद झालेला असतो. तर सावनी ही मुक्ताच्या घरी येते आणि मुक्ताच्या दाराजवळ उभी राहून बोलते, मुक्ता, दरवेळी तूच कशी जिंकतेस गं? पण नाही, यावेळी मी काही झालं तरी तुला जिंकू देणार नाही, कारण ही सावनी हा साखरपुडाच काय लग्नही होऊ देणार नाही आहे.
दुसरीकडे सागर, मुक्ता, मिहिका आणि मिहीरच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यातच घरातल्यांचा मोठमोठ्याने आवाज त्यांना ऐकू येऊ लागतो. मुक्ता ही खूप लाजत असते. तर सागर बोलतो, आपण सर्वजण यांना थांबवलं नाही ना तर यांचं लग्न होऊन ह्या हनीमूनला जातील, पण यांच्या काही रीतीबाती संपणार नाही. त्यापेक्षा आपण सर्व थांबवायला हवं. तर मिहीर बोलतो, याने माझं लग्न मोडेल. असा विचार करून ते चौघंही सगळं काही थांबवण्यासाठी येतात. तर इंद्राताई बोलतात, सागर, काही झालं तरी आपल्या रीतीनेच सर्व व्हायला पाहिजे. तर हे सगळं सावनी पाहते आणि मनाशीच म्हणते, म्हणजे हे सर्व लग्नापर्यंतही जाऊन पोचले आहेत का? पण नाही, मी काही लग्न होऊ देणार नाही. तर मुक्ताची आई बोलते, नेहमी आम्हीच तुमच्यासमोर झुकायचं का? नाही, आम्हालाही ठरवू दे लग्न कसं करायचं. तेवढ्यातच सावनी बोलते, मला तरी विचारा लग्न कसं करायचं आहे ते. सावनीला तिथे पाहून मिहीरला धक्का बसलेला असतो. तर मुक्ताची आई म्हणते, ही बाई प्रत्येक वेळी ते काय करत असते. आमचा घरगुती कार्यक्रम आहे आणि या बाईचं इथे काय आहे ना तेच कळत नाही. प्रत्येक वेळी पाहावं त्यावेळी मोडता घालायला येतच असते. का? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का? तर इंद्राताई आणि सागर मात्र शांतच होतात. त्यांना या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. तर मुक्ताची आई म्हणते, का? आम्हाला मिहीर कोण आहे हे चांगलंच माहिती आहे. सागरचा धाकटा भाऊ, त्याचा दीर तर आहेच आणि त्यापेक्षाही तो भाऊ आहे आणि त्यापेक्षा अजून काय जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही काही वेगळं सांगणार आहात. तर इकडे मिहिका मिहीरजवळ पाहू लागते. तर सावनी म्हणते, तुम्हाला हे नाही माहीत आहे वाटतं, कारण तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे का? आणि तुम्ही सगळ्यांनी यांच्यापासून हे सत्य लपवून ठेवलं आहे का? मात्र सागर आणि इंद्राताई काहीच बोलत नाही. तर सावनी बोलते, सागरचा तो भाऊही नाही आहे आणि मुक्ताचाही भाऊ नाही, तर मिहीर हा फक्त माझा भाऊ आहे. हे ऐकताच सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि या सगळ्या गोष्टीची मिहीरला खूप लाज वाटू लागते. मिहीर खाली मान घालून उभा असतो. त्यानंतर सावनी ही मिहीरजवळ येते आणि म्हणते, मिहीर, एवढं मोठं तू सत्य लपवलं होतंस का रे? अरे, तुझ्या लग्नाचा सगळा हक्क माझा आहे आणि हे सत्य तू सगळ्यांपासून लपवलं होतंस. सावनीचं हे सत्य ऐकून मुक्तालाही धक्का बसतो. तर सावनी म्हणते, हो, मी मिहीरची बहीण आहे आणि मिहीर माझा भाऊ आहे. काही झालं तरी आमचं रक्ताचं नातं आहे. मिहीर, अरे तू आयुष्यातला एवढा मोठा डिसिजन घेताना तू मला एकदाही सांगितलं नाहीस का रे? अरे मला माहिती आहेत आपली भांडणं आहेत, पण त्या भांडणांच्या पलीकडेही आपलं एक नातं आहे हे तू विसरून गेलास का रे? अरे माझं चुकलं आहे, पण हक्काने विचार तर मला. अरे माझा गुन्हा काय आहे ते तरी सांग. अरे आयुष्यभर तुझ्या ह्या हातामध्ये मी राखी बांधली आणि आता तू मला तुझ्याचपासून लांब करतोयस. असं बोलून ती मिहीरचा हात पकडते. तर मिहीर तिचा हात लांब करतो आणि बोलतो, मला लाज वाटते की तुला माझी बहीण मानण्यासाठी, की तू माझी बहीण आहेस या गोष्टीची मला खरंच लाज वाटते. त्यामुळे प्लीज इथून निघून गेलीस तरी चालेल. आणि हो, ही काही जी नाटकं करतेस ना ती माझ्यासमोर करूच नकोस. दादूस, मावशी यांनी मला सांभाळलं आहे आणि माझा भाऊ फक्त सागर कोळीच आहे आणि मावशीने तर मला मुलाप्रमाणे प्रेम दिलं आहे. आणि आज तुला तुझा भाऊ आठवला का? काम असलं कीच आठवत असेल ना, नाहीतर तुला भाऊ डोळ्यासमोरही दिसत नसेल. सावनी म्हणते, नाही रे, मी तुला खूप मिस केलं. माझ्या डोळ्यासमोर सगळं काही घडत असताना सुद्धा तू या लोकांची बाजू घेतलीस आणि या लोकांच्या बाजूने झालास. मी त्यावेळी एकटी पडली होती, सगळी नाती तुटली होती, पण माझा भाऊ माझ्या बाजूने असेल असं मला वाटलं होतं, पण नाही, तू माझी बाजू घेतलीच नाही. तर मिहीर बोलतो, का घ्यायची? अगं तूच स्वतः एक बहीण होऊ शकली नाहीस, एक बायको होऊ शकलीस नाही ना, एक आई. 6 महिन्याच्या मुलीला इथे सोडून तू निघून गेली होतीस आणि दुसऱ्या मुलाला तर त्याच्या बापापासून तोडण्याचा प्रयत्न केलास. अगं एवढं सगळं करूनही आज तू इथे नातं दाखवायला आली आहेस आणि नातं सांगतेस. एक लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुला तुझी बहीण मानत नाही. तू चांगली कधी बहीण होऊच शकत नाहीस आणि तू हक्क सांगण्याचा प्रयत्नही करूच नकोस. तू आलीस ना तशीच निघून जा, कारण हे माझं कुटुंब आहे. ह्या माझ्या बहिणी आहेत, स्वाती आणि कोमल, त्यामुळे तू माझी बहीण कधी होऊच शकत नाही. सावनी रडतच मुद्दामून मिहीरला बोलू लागते, अरे मिहीर, संबंध कसा नाही तूच बघ ना. अरे आपली आई एक आहे, आडनाव एक आहे, आपलं मूळ एक आहे आणि त्यामुळे काही झालं तरी आपलं रक्ताचं नातं आहे. मिहीर खूप चिडतो आणि बोलतो, तू जशी आलीस ना तशी तू निघून जा, नाहीतर मला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. सावनी तिथून निघून गेल्यानंतर मिहीर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तर मिहिका त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. सागर म्हणतो, हे सगळं घडून गेलं ते विसरून जा आणि आता आपण साखरपुडा करूया. तर मुक्ताची आई बोलते, नाही, हा साखरपुडा कधीच होऊ शकत नाही, कारण सावनीचा हा जर भाऊ असेल तर हा आम्हाला जावई म्हणून मान्य नाही. हे ऐकताच मिहीरला धक्का बसतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं, सागरला मुक्ताची आई म्हणू लागते, सावनी कशी आहे हे तिच्या स्वभावात दोष नाही, तर हे मुळातच सगळं घडलेलं आहे आणि अशा व्यक्तींसोबत आणि अशा कुटुंबातल्या व्यक्तींसोबत मोठ्या झालेल्या मुलाला आम्ही आमची मुलगी नाही देऊ शकत. तर सागरला या गोष्टीचा धक्का बसतो. तर दुसरीकडे
मिहिरा मुक्ताला बोलू लागतो, वहिनी मी पाया पडतो, पण सावनी माझी बहीण आहे यावरून माझं कॅरेक्टर जज करू नका, कारण तिचा माझ्याशी काही संबंध येत नाही. तर मुक्ता मिहिरला बोलते, काही झालं तर तुम्हा दोघांचं लग्न होणार मिहिर, तू नको विचार करूस. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.